उभं करण्यासाठीची पदाधिकारी बहुजन आघाडीचे नेते आणि इतर सर्व या आदिवासी जमातीमध्ये आदिवासी समाजाच्या विविध संघटना आणि कार्यकर्ते या पत्रकार परिषदेमध्ये उभं करण्यासाठी उपस्थित आहेत. पदाधिकारी डॉक्टर नेते रमेश गजबी, हरीश उईके आणि इतर गजानन जोंधळे या आदिवासी आदिवासी गायकवाडचे विविध संघटना या विकास मध्ये डॉक्टर रमेश या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत. मी सुरुवात करतो. जरांगे पाटील यांच्या निवडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आरक्षण बचाव यात्रा जिल्हाभर ज्या बैठका झाल्या, वंचित बहुजन आघाडी त्यांना बरोबर घेत जिल्हा निवडणूक समन्वय समिती त्या जिल्ह्याची स्थापन करण्यात आली आणि तो एक फ्रंट त्या ठिकाणी उभा करण्यात आला. अशी असणारी परिस्थिती आहे. आत्ताच्या असणाऱ्या सुद्धा परिस्थितीमध्ये आदिवासी समूह जो आहे तो वेगवेगळ्या संघटनेच्या मार्फत आपल्या अधिकारांसाठी त्या ठिकाणी लढतोय. अनेक संघटनांशी आम्ही असं त्या ठिकाणी बोलत होतो आणि आज या सर्व संघटनांची बैठक त्या ठिकाणी बोलवण्यात आली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी असं म्हणेन की गोंडवाना जनतंत्र पार्टी, त्याच्याच बरोबर असणारा भारत आदिवासी पार्टी राजस्थानचं जे मेन युनिट आहे त्यांचं, त्याच्याबरोबर निरंजन मेश्राम आहेत, त्यांचा असणारा गोंडवाना संघर्ष समितीचा असणारा एक भाग म्हणून त्यांचा आहे आणि इतर सगळ्या संघटना ज्या आहेत या सगळ्यांच्या असणाऱ्या बैठका झाल्या आणि कुठलाही इश्यू न रेज करता आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपला एकत्र लढा हा दिला पाहिजे आणि विधानसभेमध्ये आपला प्रतिनिधी गेला पाहिजे अशा स्वरूपाची असणारी चर्चा झाली. आजच्या या चर्चेच्या निमित्ताने कुठेही किंतु परंतु राहू नये यासाठी ज्या संघटना सहभागी झालेल्या आहेत त्या पुन्हा आपापल्या युनिटशी बोलणार आहेत आणि 8 दिवसानंतर पुन्हा याच संघटना सगळ्या एकत्र येणार आहेत आणि एकत्र येऊन आपला अजेंडा ते असणारा तयार करणार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. हा जो लढा आहे हा लढा आदिवासी संघटनेच्या वतीने जरी असला तरी तो एक नॅशनलिस्टिक लढा आहे हा आपण असायला लक्षात घेतला. दुर्दैवाने नेशनची संपत्ती विकण्याचं काम हा इथला सवर्ण करतोय आणि देशाची संपत्ती देशाकडेच राहावी आणि त्याची मालकी देशाकडेच राहिली पाहिजे यासाठी आदिवासी पूर्णपणे त्या ठिकाणी लढतोय अशी असणारी परिस्थिती आहे. या लढ्याच्या माध्यमातून मी नेहमी म्हणत असतो की जसं क्रूड ऑइल आहे, मॅक्सिमम क्रूड ऑइल हे मुस्लिम राष्ट्रांकडे आहे
आणि त्या क्रूड ऑइलचा वापर जो आहे ते कॅथलिक राष्ट्र जे आहे ते वापरतात अशी असणारी परिस्थिती आहे. भारतामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की देशाचं 90% खनिज हे आदिवासी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये आहे आणि त्याचा उपयोग करणारा जो माणूस आहे तो नॉन आदिवासी भागामध्ये राहतो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून कॉर्पोरेट जगाशी आमचा लढा होणार याची आम्हाला जाणीव आहे. उद्याच्या असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा असणारं शहरी नक्षलवाद अशा स्वरूपाचं कायदा आला तर उद्याच्या असणाऱ्या ग्रामीण भागामधला सुद्धा नक्षलवादाचा कायदा काढण्याची शक्यता आहे. तीव्रता किती होईल याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. पण आजचं जे रेझोल्युशन झालेलं आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण एकत्र लढायचं, आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून आणायचा, जे गुलाम जातात त्यांना आपण असं थांबवायचं आणि आदिवासींचं संरक्षण करायचं, त्या विभागाचं असणारं संरक्षण करायचं, खनिज जे आहे त्याचं असणारं संरक्षण करायचं आणि देशाची ही जी जलसंपत्ती आहे की जिचं उद्ध्वस्तीकरण असणारं होत आहे त्याला थांबवायचा असा असणारा बैठकीमधला असणारा एक निर्णय त्या ठिकाणी असणारा झालेला आहे. तो निर्णय आपल्या मार्फत आम्ही असणारं जनतेला त्या ठिकाणी पोचवतो. जनता त्याचं स्वागत करेल असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि आपण आता काय विचारणार असाल, आज माझं निवेदन संपलं असं मी त्या ठिकाणी मानतो. तर बदलापूरमध्ये आज काही चिमुकलींवर अत्याचाराची घटना घडली, त्यानंतर लोक जे आहे ते रस्त्यावर उतरलेले आहेत. बदलापूरला हा, प्रचंड मोठा असंतोष लोकांमध्ये आहे, लोकच थांबवलेले आहेत. म्हणजे हिंसाचार जर पसरवणार असाल तर सोसायटी हिंसाचारी होणार आहे. आता याच्यामध्ये लोकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष ही हेट्रेड पसरवते की न पसरवते. तो हेट्रेड कुठल्या एका धर्माच्या विरोधातला असेल, पण ती हेट्रेडची जी संकल्पना आहे ती हेट्रेडची संकल्पना ही असणाऱ्या समाजामध्ये रुजते आणि ती समाजामध्ये रुजल्यानंतर तिचं विद्रुपीकरणचं रूप आपल्याला असणारं त्या ठिकाणी दिसतंय की आम्ही असणारं आता ज्याला एक म्हणता येईल की सेन्सिटिव्हिटी असली पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे, तो पूर्णपणे संपलेला आहे. आणि तो लहान मुलगा आहे की मुलगी आहे हेही आपण बघत नाही आहोत, त्याच्यावरती सुद्धा अत्याचार करायला लागलेला आहोत. किंवा सोसायटी ही जी सच आहे यांनी पहिल्यांदा असणारा विचार केला पाहिजे की तुम्हाला असणारा शांतता पाहिजे असेल तर तुम्हाला हेट्रेडला जागा त्या ठिकाणी ठेवता येणार नाही. तुम्ही हेट्रेड हे जर प्रचाराचं मेन माध्यम ठेवणार असाल तर मग हेट्रेडच उगवणार आहे. याची सुद्धा लोकांनी विचार करणं महत्वाचं आहे असं मी मानतोय. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आता विधानसभा निवडणूक आहे आणि त्या अगोदर गोंडवाना जी पक्ष आहे त्यासोबत तुम्ही म्हणजे सोबत या सगळ्या आघाड्यांबरोबर करतो सोबत आहात. परंतु आता तुम्ही घोषणा केली आणि नंतर मग जेव्हा विधानसभा म्हणजे निवडणुका येतात त्यानंतर मग थोडंसं संभ्रम निर्माण होतो, तर असं होणार नाही. आता ज्या आघाड्या दिसतात आहे तुम्ही तर आम्हाला रिपोर्टिंग करून सांगताय की बिघाड होण्याच्या मार्गावरती आहे, त्याला आम्ही काय करायचं. इम्तियाज जलील यांच्या पत्रकार परिषदेत काल एमआयएमचेच काही लोक गेले आणि त्यांनी आरोप केलेला आहे की शिंदे आणि भाजपची एमआयएम ही बी टीम आहे. कधी काही तुमच्यावरही तो आरोप झाला. या आरोपाकडे एमआयएमच्या कसं बघता तुम्ही? ते सांभाळतील, मला बघण्याची काही गरज नाहीये. सर, आरक्षण के क्लासिफिकेशन को जो जातियां सपोर्ट कर रही है उसके विषय में क्या? ठीक है, मैं इतना ही कहूंगा कि उन्होंने जजमेंट को बारीकी नजरों से देखना चाहिए, ऐसा मैं कहूंगा.
हर शेड्यूल कास्ट की जितनी भी कास्ट है, शेड्यूल ट्राइब की जितनी भी जातियां हैं, उनमें दो वर्ग है, एक पढ़ा लिखा वर्ग है और एक बिना पढ़ा लिखा वर्ग है। क्रीमी लेयर की जब बात आती है तो इसका मतलब सीधे सीधे है कि जो पढ़ा लिखा वर्ग है, जिसको बेनिफिट मिल चुका है, वो क्रीमी लेयर होने की वजह से बाहर निकल जाएगा, और जो पढ़ा लिखा नहीं है वो रिजर्वेशन के अंदर रहेगा या उसको रिजर्वेशन मिलता रहेगा। लेकिन सवाल यह है कि अपनी शिक्षा प्रणाली की जो व्यवस्था है, तो शिक्षा प्रणाली की व्यवस्था में 20 साल लगते हैं डिग्री मिलने के लिए। पढ़ा लिखे को आपने बाहर निकाल दिया और दूसरे पढ़े लिखे को निर्माण करने के लिए 20 साल आपको लगेंगे, तो इसका मतलब है कि 20 साल के लिए आरक्षण जो है वो कागजों पर ही रहेगा। ये एक बात है। दूसरी बात उसमें यह है कि अगर सेंट्रल गवर्नमेंट के बेनिफिट वर्ग को टारगेट करके आप नहीं कर सकते हो, आपको पूरी सोसाइटी की तौर से उसके देखना होगा, और जो बेनिफिशियरी वर्ग सोसाइटी में है उसको आपको बाहर करना होगा, किसी एक को नहीं। इसलिए मैं ये कह रहा हूं कि ये जजमेंट भला करने के बजाय ये नुकसान ही करेगा, ऐसी एक परिस्थिति है। क्रीमी लेयर की वजह से ये पूरा नुकसान ही करने वाला है। साहेब, येणाऱ्या 21 तारखेला साहेब याच्या मागे काही राजकारण होणार नाही. क्रीमी लेयरचे जे मुद्दे आता पुढे आणलेले आहे आणि बरेच संघटनांनी सुद्धा मोर्चे आंदोलन केले, तर यामागे पण मी असं म्हणणार आहे, त्याच्यामध्ये जे माझ्या माहितीप्रमाणे मी असं सांगतो का आरक्षण 1950 साली मिळालं. 50 ते 72 या वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं, म्हणजे एससी एसटीचं आरक्षण जर आपण पाहिलं, तर त्या कालावधीमध्ये आपल्याला सर आरक्षण फक्त 3 ते 4% भरलेलं दिसतंय 22 वर्षाच्या कालावधीमध्ये. जसं 72 सुरू होतं आणि 80 पर्यंत आपण जातो, तर ही भरण्याची टक्केवारी जी आहे ती ही 3% वाढते, अशी असणारी परिस्थिती आहे. याचं कारण की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या सोयी सवलती मिळाल्या, विद्यार्थ्याला मिळाल्या, त्याला डिग्री घेऊन बाहेर पडण्यासाठी 20 वर्ष लागलं आणि 70-72 नंतर तो बाहेर पडला, आणि म्हणून ऑल ऑफ अ सडन ज्याला म्हणतायत की 3-4% जंप आपल्याला असं त्या ठिकाणी दिसतोय. माझं अनालिसिस तेच आहे की तुम्ही क्रीमी लेयर एकदा बाहेर टाकलं की नवीन शिकलेला वर्ग बाहेर येण्यासाठी 20 वर्ष लागणार आहे. त्या 20 वर्षाच्या गॅपमध्ये तुम्ही काय करणार, याचा असताना जे पाठिंबा देतात आहेत त्यांनी याचा असताना विचार करावा की त्यांना बेनिफिट त्या ठिकाणी मिळणार आहे. सर, आपका यूपीएससी विरोध है या वर्गीकरण को विरोध है या वर्गीकरण? अब तो जो अब ऐसा है कि तुम एक को छोड़ो तो दूसरों को नहीं पकड़ सकते, दूसरे को पकड़ो तो एक को नहीं, तो तुमको एक कंसिस्टेंसी स्टैंड लेना जरूरी है, ऐसा मैं मानता हूँ. 21 तारखेला भारत बंदची घोषणा केली आहे. त्यावर विरोधकांनी टीका केली. आता ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. असं बोललं जातंय की सहयोगी महायुतीचे पक्ष आहेत त्यांच्या दबावामुळे हा युटर्न घेण्यात आला, असं बोललं जातं. कशाबद्दल? महायुतीचे पक्ष आहेत त्यांचा दबाव त्यांच्या आल्याने हे रद्द. एक असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या सरकारने त्यांच्या मेजॉरिटीच्या कालावधीमध्ये त्यांनी असं मनमानी केली आणि त्यावेळेस कोणालाही त्यांनी हे केलं नाही. पण एंट्री पॉइंट ज्याला आपण गव्हर्नमेंट एम्प्लॉईमध्ये म्हणू, ते आयदर यूपीएससी मार्फत किंवा एमपीसीसी मार्फत तुम्हाला डायरेक्ट रिक्रुटमेंट करण्याचा मंत्री असेल, प्राईम मिनिस्टर असाल किंवा इव्हन प्रेसिडेंट ऑफ इंडिया असाल, तुम्हाला अधिकार नाही आहे. त्याच्यामुळे असं चॅलेंज ज्यावेळेस झाला त्यावेळेस सरकारला माघार घेतल्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. साहेब, 21 तारखेला भारत बंदचा पुकार केलेला आहे. तुमच्यासोबत एवढ्या संघटना आहेत, तुम्ही आणि तुमची सोबतची संघटना या बंदला
पुढाकार घेणार आहेत की नाही? आम्ही पक्षाचं आणि ट्विट वाचलं असेल तर आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे. तुम्ही हेटेड स्पीच बद्दल बोलू. आता महाविकास आघाडीचे काही नेते आणि महायुतीचे काही नेते सकारात्मक प्रचार करतात, नकारात्मक करतात. ते पॉलिटिकल नकारात्मक हा एक वेगळा आहे आणि सोशल हेट्रेड हा एक वेगळा आहे. रिलिजियस हेट्रेड आणि सोशल हेट्रेड हे समाजामध्ये घर करून बसतं आणि ते घरून करून बसलं की मग त्याचं मॅनिफेस्टेशन व्हायला सुरुवात होतं. पॉलिटिकल वक्तव्य जे आहे आणि हेट्रेड जे आहे ते त्या त्या व्यक्तीपुरतं मर्यादित राहतं, ते काही सोसायटीमध्ये पर्क्युलेट होत नाही. सर, एक अशी चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये की वंचित बहुजन आघाडी हे बसपासोबत जाणार नाही. आता तुमचा जावई शोध मला वाटतं तुम्ही मला सांगा, कोणी सांगितलं तुम्हाला, कुठल्या वर्तमान आलं तेवढं मला सांगा. देखिए, मैं एक बात कहूंगा कि हिंसा जो है वो काफी बड़ी बढ़ चुकी है. मैं 40 साल में कई बार क्रिमिनल कोर्ट्स में प्रैक्टिस कर चुका हूं, लेकिन जिस तरह से अभी क्रूएल्टी दिखाई देती है वो क्रूएल्टी मेरे ख्याल से बढ़ रही है. हानामारी पहले भी होती थी, मर्डर्स उस वक्त भी होते थे, चाकू छुरी चलती उस वक्त भी चलते थे, आदमियों का मर्डर भी होता था, लेकिन क्रूएल्टी कम होती थी. फिलहाल जो हम लोग देखते हैं क्रिमिनल कोर्ट्स के माध्यम से, उसमें क्रूएल्टी काफी बढ़ चुकी है. और ये क्रूएल्टी बढ़ने की वजह यह है कि जो सोशल और रिलीजियस हेट्रेड का जो दौर चल रहा है इस देश में, करीब 20 साल 25 साल चल रहा है, उसका ये मैनिफेस्टेशन ऐसा मैं मान के चलता हूं. गुस्सा आता है तो एकदम मार देता है, जो कुछ होता है वो अलग बात है, लेकिन आप गुस्से के साथ साथ वो पूरा डिफॉर्म करने की बात भी अभी वो करता है. तो ये मैं समझता हूं कि समाज ने इस पर सोचना चाहिए कि हम लोग जो हेट्रेड का, रिलीजियस हेट्रेड, सोशल हेट्रेड का जो प्रचार और प्रसार कर रहे हैं वो सही है गलत है, इस पर मेरे ख्याल से समाज ने सोचने की जरूरत है. और इसलिए अब जो है 2 साल के, 3 साल के, 4 साल के बच्चे भी जो है वो अत्याचार की शिकारी बन रहे, ऐसी परिस्थिति दिखाई देती है. जहाँ करुणा होनी चाहिए वहां करुणा की भावना बची नहीं है, ऐसी दिखाई देती है. मेरे ख्याल से उसकी सही स्टोरी बाहर नहीं आ रही है. मतलब उसका खून तो हो गया है, मर्डर तो हो गया है, लेकिन एक बात उसमें ये भी आई थी कि उस हॉस्पिटल से ऑर्गन्स की तस्करी भी होती है. अब इस पे किसी ने, ना सीबीआई कुछ कहना चाह रही है, ना वहां की पुलिस कुछ कहना चाह रही है, ना कोर्ट में कोई इसका आ रहा है. अगर ये है तो मैं समझता हूँ वो एंगल बड़ा है, ऐसा मैं मान के चलता हूँ. महाराष्ट्र विधानसभा में किती उम्मीदवार दबाया जा रहा है ऐसा लग रहा है, दबाया जा रहा है. मैं बता नहीं सकता हूँ कि दबाया जा रहा है या क्या होगा. किती उमेदवार लढणार आहे महाराष्ट्रात? वेळ आली की सांगू आपल्याला. हे आता आम्ही घेऊन करतोय ती तिसरी आघाडीच करतो. ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांच्या, आमचे दरवाजे मोकळे आहेत. सर, मुंबईला आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे म्हणजे सर्व गट एकत्र आलेले होते, तुम्हाला सुद्धा आमंत्रित केलेलं होतं, ते बैठक झाली, तुम्ही होकारी नाही दिला आणि नकारी नाही दिला. हो, कारण का मला असं एक जातीय पार्टी चालवायची नाहीये आणि सगळे समदुःखी जे आहेत त्या सगळ्यांना आम्ही असं एकत्र घेऊन चाललोय. त्यांनाही मी निमंत्रण देतोय की त्यांनी असं या गठबंधनामध्ये सहभागी व्हावं. तुम्हाला नेते बनवायला तयार आहेत का पण रिपब्लिक?
तुम्ही नेतृत्व करा असं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ नातू असे एक इंडिया लक्षात घ्या, मी नातू आहे आणि त्या हिशेबाने मी नेताच आहे. सँक्शन कोणाला मला लागतच नाही. इतरांना सँक्शन लागतं, तुम्हाला नेते करावं लागतं. मी नेताच आहे. नाही, पण बाबासाहेब त्याच्यामुळे तुम्हाला आंबेडकरांनी असं इतकी मोठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तयार केली आणि नातू जर असं म्हणतील तर हे कुठेतरी शोकांतिका आहे. चांगली गोष्ट आहे. तुम्ही कुठेतरी असणार त्याचं होम हवन करून मोकळं होऊन जा. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. जेव्हा माझी मुलं मोठी होत होती तेव्हा माझ्या डॉक्टरांनी सांगितलं प्रोटीन खूप आवश्यक आहे. तर मग कॉम्प्लॅन